डकैती के 7 आरोपियों को कलमना पुलिस ने गिरफ्तार कर उनसे लूट का सारा सामान बरामद कर लिया है। दुकान में काम करने वाले हमाल ने ही अपने दोस्त को मालक की गाड़ी चुराने का झांसा दिया, जिसके बाद सभी आरोपियों ने भरतनगर के पास फिरियादी संतोष साहू को रोका और उनकी गाड़ी और रोजाना कमाई के पैसे छीनकर फरार हो गए। पुलिस में शिकायत दर्ज होने के बाद आरोपियों की तलाश की गई। यातील फिर्यादी संतोष साहू म्हणून आहेत, ते त्यांचं कळमना मार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय आहे। तर ते रोज संध्याकाळी आपले दुकान बंद केल्यानंतर जेवढे काही दिवसभरामध्ये पैसे जमा झालेले असतात ते घरी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते आपल्या दुकानावर येताना ते पैसे घेऊन येत असतात। 4 वर्षापूर्वी त्यांच्याकडे एक रुपेंद्र साहू म्हणून एक हमाल म्हणून कामाला होता। तो त्यांच्याकडे काम करत होता, पण मध्यंतरी त्यांच्यामध्ये वादविवाद झाला होता। त्यामुळे त्याने हमालाने तिथून काम सोडलं होतं। नंतर ते काम सोडल्यानंतर एक घटनेच्या काही दिवसापूर्वी त्याला येथील मेन मास्टरमाइंड जो आहे जयराजू उर्फ सोनू वर्मा, हा पण एक हमालीचं काम करतो आणि याला पैशाची गरज होती। याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने त्याला पैसे मागितले। तो त्याचा मित्रच होता, तर त्याने म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही। मग ह्यानं सांगितलं की बाबा असं माझा मालक होता आधी, त्याच्याकडे पैसे असतात, तर हे असं जर काम तुम्ही जर त्याची गाडी चोरली तर तुम्हाला ते त्यातनं पैसे मिळून जातील। त्यानुसार ह्यानं बाकीचे रजा, हा जो आहे क्रिमिनल रजा उर्फ रियाज खान, हा एक कामठीचा आणि त्याचा मित्र, तसेच ह्याचे इतर मित्र यांना सोबत घेऊन यानं ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावल्यानंतर यांनी भारतनगर सागर इलेक्ट्रिक इंडस्ट्रीच्या जवळ त्यांना त्या म्हणजे फिर्यादीला आपल्या पकडलं आणि त्याला गाडीवर उतरून त्याची बाईक घेऊन ते फरार झाले। त्याच्यामध्ये 2,72,000 अशी अमाऊंट होती आणि त्यानंतर ते फरार झाल्यानंतर आपल्या इथे क्राईम रजिस्टर करण्यात आला। क्राईम रजिस्टर झाल्यानंतर तिथलं सागर इलेक्ट्रिक इंडस्ट्री असेल किंवा त्याच्या आजूबाजूचे सगळे CCTV कॅमेरे म्हणजे संपूर्ण आपण व्हेरीफाय केले। त्याच्या फिर्यादीच्या दुकानापासून त्याचं संपूर्ण मार्ग परत जाताना तर आपल्या अशा लक्षात आलं की याच्यामध्ये स्प्लेंडर गाडीचा वापर झालेला आहे आणि त्यांची जे त्याच्यावर बसलेले लोक आहेत त्यांच्या वर्णनानुसार आणि त्याचे आपण CCTV फुटेज आपल्या इथल्या गुप्त बातमीदारांना दाखवले असता त्यांनी ती गाडी मालक आणि बाकीच्या लोकांना पण ओळखलं की बाबा हे असं। त्याच्यावर आपण त्यांना सर्वांना त्याच्यामध्ये 7 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये टोटल 8 पैकी 7 आरोपींना आपण अरेस्ट केलेलं आहे। त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे, गुन्ह्यात वापरलेली गाडी रिकव्हर करण्यात आलेली आहे, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल त्यांचे जप्त करण्यात आलेले आहे आणि अशी संतोष कुमार रामलोड आणि त्यांच्या पूर्ण DB पार्टीने हीच चांगली कामगिरी केलेली आहे। राज्यातील जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना 10 लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिली। महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे।